दुसऱ्या दिवशी काय घडलं? 6वा अध्याय 22 ते 40 वचन. 6वा अध्याय 22 ते 40 वचन. ओके, आता हा शास्त्र भाग जो आहे या शास्त्र भागामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो 3 भाग पडतात. पहिला भाग असा आहे की प्रभू जे त्याच्या मागे जे समुद्रापलीकडे जे मोठा समुदाय आला त्यांच्या बरोबर जे संभाषण करतोय ते 26 ते 40 वचनापर्यंत आपण पाहतो. दुसरा भाग जो आहे तो प्रभू धार्मिक जे पुढारी आहेत, धार्मिक पुढारी जे त्याच्याबरोबर संभाषण करतायत ते आपण पुढे 41 ते 59 वचनापर्यंत वाचतो. आणि तिसरा म्हणजे त्याच्या अनुयायांशी प्रभू संभाषण करत आहे ते आपण 60 ते 70व्या वचनामध्ये वाचतो. आता हे जे लोक समुदाय त्याचा शोध करत आले होते हे कशासाठी आले होते? ते परत त्याच्या मागे जे मोफत भोजन मिळालेलं आहे आदल्या दिवशी त्याच्याच शोधात आले होते. काल जे मिळालं ते एवढं टेस्टी होतं, आता घरी जेवण बनवायचं नाही, आता आपण परत त्याच्याकडे जायचं कारण तो आपल्याला सामर्थ्य आपण पाहिलंय. आता तर काय चांगलं ठिकाण भेटलेलं आहे, तर ते परत त्याच्याकडे आले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ते ओळखलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांचं अंतःकरण ठाऊक होतं. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आता हे सांगत आहे की तुमच्या आत्मिक गरजा जे आहेत ना, तुमच्या आत्मिक गरज जी आहे ती मला तुमच्या भौतिक शारीरिक गरजांपेक्षा महत्वाची वाटते आणि त्याकरिता मी या जगामध्ये आलेलो आहे. आणि हे जे साधा नियम जो आहे की भौतिक गरजांपेक्षा आत्मिक गरजांना प्राधान्य द्या, हे परमेश्वराच्या वचनाचा एक सिद्धांत आहे. हा तुमच्या आणि माझ्यासाठी पण भरपूर मोठ्या प्रमाणात लागू होतो. ठीक आहे, आणि आपल्याला हे विचारण्याची गरज आहे की आपण देखील भौतिक गोष्टींना जास्त प्राधान्य देतो की आत्मिक गोष्टींना जास्त प्राधान्य देतो. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतोय की नाशवंत किंवा जगिक भाकरीसाठी कष्ट करू नका, याचा अर्थ हे नाहीये की तुम्ही घरी बसा, नोकरी धंदा करू नका, काम करू नका, असं नाही म्हणतोय. तो असं म्हणतोय की तुम्ही शारीरिक गरजांपेक्षा किंवा भौतिक भाकरीपेक्षा आध्यात्मिक भाकरीसाठी श्रम करा, मेहनत करा. आणि ती आत्मिक भाकरी कोण आहे? ती आत्मिक भाकरी मी आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं की सार्वकालिक जीवनासाठी, तुमच्या सार्वकालिक जीवनासाठी जी भाकरी तुम्हाला हवी आहे ती फक्त मीच पुरवू शकतो. आणि त्याच कामासाठी मी या जगामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला याच भाकरीवरती विश्वास ठेवायला लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताने या संवादामधून काही समानार्थी गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही शब्द आहेत या शास्त्र भागामध्ये. ते शब्द तुम्ही जर नोट करून ठेवले तर त्याच्यावर तुम्ही पुढे अध्ययन करू शकता. एक तर तो म्हणतो कम, त्याच्याकडे येणं, माझ्याकडे या. जिवंत भाकरी पाहिजे, सार्वकालिक भाकरी पाहिजे तर माझ्याकडे या. आय एम द लिव्हिंग ब्रेड, आय एम द लिव्हिंग ब्रेड. दुसरं म्हणजे लिसन, ऐकणे, माझं ऐका. माझे शब्द जो कोणी ऐकतो त्याला सार्वकालिक भाकरीचा लाभ होईल. ओके, ऐकणे. तिसरं म्हणजे पाहणे, तिसरं म्हणजे पाहणे, सी. कम, लिसन, सी. पाहणे, पहा माझ्याकडे. लुक ॲट मी, कोण वाटतोय मी, कोण दिसतोय, लुक ॲट मी, सी. आणि चौथं म्हणजे त्याला खाणे, ईट. तर ह्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने या शब्दांद्वारे सांगितलेल्या आहेत. जर आपण 6वा अध्याय 29 वचन, 35 वचन, 40 वचन, 47 वचन, 50 वचन आणि 51 वचन या गोष्टी वाचल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला या शब्दांचा आपल्याला अर्थ कळेल. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या सगळ्या गोष्टी सांगत होता त्यावेळेला त्या
पैकी भरपूर लोकांना ह्या गोष्टी कळल्या नाही. जसं शोमरोनी स्त्रीला पहिल्या सुरुवातीला काहीच कळलं नाही, तो काय म्हणतोय, तसं ह्या लोकांना देखील कळलं नाही. आणि शोमरोनी स्त्रीने पुढे जाऊन मेहनत करून हळूहळू जेव्हा त्याला त्याच्याबरोबर बोलली, त्याचं ऐकलं, त्याला पाहिलं, त्यावेळेला तिचा संबंध त्याच्याशी वाढला आणि शेवटी तिने प्रभूला ओळखलं आणि शेवटी तिने प्रभूला स्वीकार केलं. पण ह्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्तांची गरज नव्हती, कारण प्रभू येशू ख्रिस्तांनी आता जड गोष्टी सांगितल्या. आम्ही आलो होतो कशासाठी? भाकरी खाण्यासाठी, पण त्यांनी आम्हाला काय भाकरी दिली नाही. त्यांनी आम्हाला कोणाबद्दल सांगितलं? स्वर्गीय भाकरीबद्दल सांगितलं, जिवंत भाकरीबद्दल सांगितलं, पित्याकडून आलेल्या भाकरीबद्दल सांगितलं. ते आम्हाला पटत नाही, म्हणून त्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मी जीवनाची भाकर आहे जे प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, त्याच्याबद्दल आपण 41 ते 59 वचनामध्ये वाचतो. 41 ते 59. आता या जेव्हा गोष्टी आपण वाचल्या आणि आपण ऐकल्या, तरी पण आपल्या मनामध्ये कधी कधी हे पहिल्यांदा जर एखादा माणूस ऐकेल की शरीर खायचं आणि रक्त प्यायचंय, तर व्हॅम्पायर सारखं वाटेल, नाही काय? लिटरली ह्या गोष्टी प्रभू सांगत नव्हता. प्रभू त्याचं एक काय म्हणतात, प्रतीक रूपात सांगत होता. त्याचं एक यासारखं गोष्ट आहे, या हिशोबाने तो समजावत होता. आता आपण इथे पाहतो की प्रभू चमत्कार करत असताना आणि उपदेश देत असताना मोठ्या लोकसमुदायाने त्याला पाहिलेले होते आणि ते नेहमी त्याचा शोध करत होते. हा समुदाय जो आहे ना, हा मोठा समुदाय जो आहे, प्रभू जेव्हा हा मोठा समुदाय बघायचा तेव्हा त्याला कळवळा यायचा. का तर कारण ते आत्मिकदृष्ट्या मंद होते, त्यांना समजण्यासाठी एवढं बुद्धी नव्हती आणि प्रामुख्याने तो समुदाय अविश्वासणारा समुदाय होता. त्यांना विश्वास ठेवण्यासाठी कठीण जात होतं. पण हा जो धार्मिक पुढारींचा गट आहे दुसरीकडे, तिकडे ते लोक एकदम ऍक्टिव्ह माइंडने प्रभू येशू ख्रिस्ताचा विरोध करण्यासाठी ते लोक तयारी करत होते. ते लोक नेहमी पाहत होते की याला कुठे आपण अडकवायचं आहे आणि ते लोक आपापसामध्ये नेहमी हे चर्चा करत राहायचे की हा असा काय बोलतो, असा काय करतो आणि त्याला कुठे गुंतवायचं, हे त्यांचा चर्चा होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी ऐकण्यासाठी किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टींचा खऱ्या अर्थ समजण्यासाठी एका व्यक्तीला पित्याकडून जोपर्यंत त्याला प्रभू येशूकडे पित्याकडून आकर्षण मिळत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती ही सत्य समजू शकत नाही. पित्याकडून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो, जोपर्यंत माझा पित्या तुम्हाला माझ्याकडे आकर्षित करत नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्याकडे येऊ शकत नाही आणि तुम्ही माझ्या गोष्टी समजू देखील शकणार नाही. एक स्वाभाविक वृत्तीचा माणूस आत्मिक गोष्टी कधी समजून घेऊ शकत नाही. जर आपल्याला आत्मिक गोष्टी समजायच्या असतील तर आपल्याला पवित्र आत्म्याची गरज लागते. आत्मिक गोष्टी समजण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. स्वाभाविक वृत्तीचा माणूस, फ्लेशली माइंड, कॅन नेव्हर अंडरस्टँड स्पिरिच्युअल ट्रूथ्स. पहिले करिंथ त्याचं 2 अध्याय 14 वचनामध्ये आपण काय वाचतो? 12 ते 14 वचन, सॉरी 2 अध्याय 12 ते 14. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टी बरोबर आध्यात्मिक गोष्टीची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण
त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्या समजू शकणार नाही, कारण त्याची पारख आत्म्याद्वारे होते. हे जे धार्मिक पुढारी होते, जे प्रभू बरोबर संभाषण करत होते किंवा प्रभूच्या अवतीभोवती होते, हे लोक सगळे स्वाभाविक वृत्तीचे होते आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचे जे वचन आहेत ते कधीच समजू शकत नव्हते. त्याचं सत्यता, त्याचं जे सार्वकालिक जे सत्य आहे ते त्यांना समजत नव्हतं. का तर कारण ते स्वाभाविक वृत्तीचे होते. जे काही तो बोलतोय ते लोक स्वाभाविक वृत्तीनेच बघायचा प्रयत्न करत होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना वारंवार हेच सांगत होता की तुमचे अंतःकरण जे आहेत ना ते दगड झालेले आहेत आणि तुमचे अंतःकरण हे मांसाचे अंतःकरण आहेत. तुम्हाला सार्वकालिक शब्द हे समजत नाहीत, सत्याचे शब्द हे समजत नाहीये. तुम्हाला जर हे समजायचे असतील तर हे आत्म्याद्वारेच समजायची गरज आहे. पवित्र आत्म्याशिवाय तुम्हाला हे गोष्टी समजूच शकत नाही. आता पहा, ह्या धार्मिक जे पुढारी आहेत या लोकांना एक गोष्ट माहिती होती की आपल्या पूर्वजाने अरण्यात असतेवेळी काय खाल्लं? त्यांनी मन्ना खाल्ला. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतोय ती जे मन्ना आहे ना, मी त्या मन्नासारखंच आहे, पण त्या मन्नाने तुमच्या पूर्वजांचं फक्त शारीरिक भूक भागवली आणि ते तिथेच संपलं. ते ठराविक काळासाठी होतं, ते तिथेच संपलं आणि तुमचे पूर्वज पण तिकडेच मेले आणि तिकडेच त्यांचा नाश झाला. पण मी जो आहे, मी इकडे तुम्हाला सार्वकालिक, मी मन्नाप्रमाणेच स्वर्गातून आलेलो आहे, पण मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलोय. दे पेरिश, ते लोक तिकडे नाश झाले, पण जो कोणी मला खातो तो नाश होत नाही. जीवनाची भाकर मीच आहे आणि या भाकरीमध्ये काय आहे? जीवन आहे. ओके, जीवनाची भाकर मी आहे आणि ही भाकर खाल्ल्याने तुम्हाला काय मिळतं? जीवन मिळतं. आता आपण ठाऊक आहे की आपण जे काही खातो अन्न तो आपल्या जीवनाचा भाग बनतो, नाही का? आता आपण काय काय खाल्लं? चिकन खाल्लं, भाजी खाल्ली, नाही का? भाकरी खाल्ली, चपाती खाल्ली, राईस खाल्लं. ते काय झालं? ते आत गेल्यानंतर आता ते आपल्यामध्ये रूपांतरित होते, नाही का? तुम्ही जर अरबी लोकांना पाहिलं ना, ते लोक काय काय खातात माहितीये आणि कसले खतरनाक दिसतात. कारण ते जे खातायत तसे ते बनतायत. आपल्या डाएटच्या हिशोबाने आपण बनतो. ओके, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय जे तुम्ही खाता ते तुमच्यामध्ये शारीरिक जीवन तयार करताय, व्हॉट एव्हर यू ईट. तसंच मी जीवनाची भाकर आहे. तुम्ही मला खाल्लं तर तुमच्यामध्ये काय तयार होईल? अनंतकाळचं जीवन. आणि आपण जे रोज प्रभू येशू ख्रिस्ताला खातो, म्हणजे त्याच्याबरोबर त्याचं खाणं म्हणजे लिटरल खाणं असं म्हणत नाही येतो, जे त्याला आपण स्वीकार करतो, जे तो बोलतो ते आपण ऍक्सेप्ट करतो, जे बोलतो त्याच्यावर विश्वास करतो, जे कार्य तो करतो त्याच्यावर विश्वास करतो, म्हणजे त्याला खाणं. म्हणजे तो आपल्यामध्ये रूपांतरित होतोय, त्याचा स्वभाव आपल्यामध्ये येत राहतो. हे प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांना सांगायचं होतं ना. आत्मिक जीवन वाढीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला खाण्याची गरज आहे. गलतीकरास पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 20वे वचन, त्यात आपण काय वाचतो? मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जिवंत आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. हे पौल कसं काय बोलू शकला की आता मी जगत नाही? कोण जगतोय? ख्रिस्त माझ्यामध्ये जगतोय. माझं लाईफ संपलंय, म्हणजे माझं भौतिक जीवन आता संपलेलं आहे.
आता माझ्यामध्ये कोण जगतोय? ख्रिस्त जगतोय. त्याचा अर्थ हे होता का पॉल मेला, त्याला पुरला आणि हा आता जो उभा आहे माझ्या समोर हा वेगळा आहे? फिजिकली पॉल होता, पण त्याच्यामध्ये स्वभाव कोणाचा आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आला. तो कसा आला? कारण प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी रिसीव्ह करत गेला, खात गेला, त्याच्याबरोबर राहत गेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव त्याच्यामध्ये. आता इट इज नॉट दॅट आय लिव्ह बट क्राइस्ट लिव्हज इन मी. आता मी जगत नाहीये, तो माझ्यामधून जगतोय. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की प्रभू भोजनामध्ये जेव्हा आपण भाग घेतो रविवारी, त्यावेळेला त्याचं ते भाकरी आणि प्यालामध्ये जे आपण भाग घेतो, इथे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या गोष्टी सांगतोय त्यावेळेला त्याचा अर्थ हे होत नाही की ते जे आपण करतोय ते लिटरली त्याचं शरीर आणि रक्त लिटरल होतं, असं प्रभू येशू ख्रिस्त इकडे आपल्याला शिकवत नाही. ती एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. 6 अध्याय 60 ते 71 वचन. प्रभूच्या काही शिक्षणामुळे त्याचे बरेच शिष्य जे आहेत ना ते धडपडू लागले. हे कठीण शब्द आहेत ते म्हटले. हे शरीर खाणं आणि रक्त पिणं हे सगळं काय बोलताय आणि हे सगळं काय आपल्याला पटत नाही. हे जड शब्द आहेत. हे विश्वास करण्यासारखे किंवा ऐकण्यासारखे पण शब्द नाही, कारण ते भौतिक होते. ते शरीराने त्या गोष्टी ऐकत होते आणि समजत होते. ते खऱ्या अंतःकरणाने एवढे दिवस त्याच्या मागे जात नव्हते. हे 12 शिष्यांपैकी नाही म्हणत आहे, एक मोठ्या समुदायाबद्दल बोलते, ते त्याचे शिष्य झाले होते आणि ते कठीण आहेत म्हटले हे शब्द. आम्हाला हे शब्द पटत नाहीये. आणि त्याच्यावरती आणखीन म्हटल्यावरती प्रभूच्या अगदी जवळच्या शिष्यांमध्ये 12 शिष्यांमध्ये एक होता जो अगदी एक मोठा दगाबाज निघणार होता, नाही, जुडास इस्कारियोट, सिमोनचा पुत्र यहूदा, तो होता. आणि ते भरपूर जण अडखळले त्याच्या या शब्दांनी. डाऊट निर्माण झाला आणि ते म्हटले आता याच्या पुढे आम्ही तुझ्या मागे येणार नाही. आणि प्रभूच्या मागे जायचं त्यांनी सोडून दिलं. हे जेव्हा आपण ऐकतो किंवा हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा प्रश्न हा उभा राहतो, आपण आपल्या अंतःकरणात पाहण्याची गरज आहे, इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे. आपण खरोखरच पूर्ण अंतःकरणाने पूर्ण विश्वासाने आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जातोय का? प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आपल्याला कठीण आहेत का, जड आहेत का? आपण स्वतःचा न्याय केला पाहिजे. कित्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे हे शब्द थोडे कठीण आहेत, मी मला माझ्या मनासारखं करतो, है ना? त्यावेळेला आपण ह्या शिष्यांसारखं वागतो. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे ते न करता आपण आपल्या मनाचं करतो, तेव्हा आपण ह्या शिष्यांसारखं माघार घेण्यासारखे असे शिष्य बनतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मन भारावून जात होतं, म्हणजे तो एकदम नाराज होत होता की ह्यांना का कळत नाहीये, म्हणजे मी एवढे ना आत्मिक गोष्टी सांगत आहे, हे लोक आत्म्याला चालना का देत नाहीये, माझ्या मागे येण्यापासून थांबत आहेत. विचार करा तुमच्या आणि माझ्याबद्दल पण प्रभू येशू ख्रिस्त कधी कधी असा विचार, म्हणजे त्याचं मन किती दुखत असतं ज्या वेळेला आपण त्याचे शब्द आपल्यासाठी जड होत आहेत असा विचार करतो. 1 पेत्र त्याच्या 3 अध्याय आणि 18 वचनामध्ये आपण काय वाचतो? 1 पेत्र काय लिहितो तिथे? तीन 18. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरता एकदा मरण सोसले. तो देहरूप्या जीवे मारला गेला आणि आत्म्यात जीवन केला गेला. सो आत्म्याचं कार्य आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पण
बघतोय. देहामध्ये तो मेला गेला आणि आत्म्यामध्ये तो जिवंत झाला. आत्माच्या कार्याचं महत्व आपल्याला इथे कळते. 68व्या वचनामध्ये 68 मध्ये आपण फार महत्वाचा एक शब्द वाचतो आणि हे शब्द जे आहेत वाच प्लीज. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. आपण जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने चालतोय, प्रभू येशू ख्रिस्ताची खरी मुलं जे आहेत त्यांचं पेत्राप्रमाणेच दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. पेत्रासारखं जे मन ठेवणं, पेत्रासारखे शब्द बोलणं, हे जे शब्द आहेत ते फार सुंदर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना विचारलं, तुम्ही पण मला सोडून जाणार आहात का? तर पेत्राने म्हटलं, प्रभू, आम्ही कोणाकडे जावं? तुझ्याकडे सार्वकालिक जीवनाची वचने आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आहेत. तुझ्याशिवाय आमचं कोणीच नाहीये. ऍक्च्युली असं म्हणायला गेलं तर तू जे शब्द बोलतोयस ते शब्द आमच्यासाठी सार्वकालिक जीवन ठरतायत, नाही का? आणि या पृथ्वीवरती आपण कुठेही किंवा कोणाकडेही या सार्वकालिक शब्दांसाठी जाऊ शकत नाही. पण हे सार्वकालिक शब्द आपल्याला जे मिळालेले आहेत ते आपण सगळीकडे आणि कोणाकडे पण नेऊ शकतो. सो आपण हे काम पुढे चालू ठेवलंच पाहिजे की सुवार्तेचा जो संदेश आहे तो आपण लोकांकडे कुठेही आणि कोणाकडेही आपण पोहोचवलं पाहिजे. ठीक आहे. तर आपला 4था जो अध्याय आहे या पुस्तकातला तो 4था धडा संपलेला आहे. एक छोटा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर आपण 5व्या धड्याकडे जाऊ.